आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमती बिस्मिल्ला शब्बीर शेख, सौ मीनाक्षी गणेश चौगले, श्री राकेश दत्तात्रय शिंदे, श्री राजकुमार संभाजी कबाडे यांच्याकडून प्राध्यापक शरद पाटील सर यांना विनम्र अभिवादन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 14 जानेवारी 26 पूर्वीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभागामध्ये प्रचाराला गती आली असतानाच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांची सोशल मीडियावरून माहिती लाडक्या बहिणींना 3 हप्ते देय होते। त्यापैकी एका हप्त्याची रक्कम डिसेंबरमध्ये देण्यात आली। आता उर्वरित 2 हप्त्याचे 3000 रुपये येत्या मकर संक्रांतीपूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीकरिता गोड बातमी मिळालेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत ही गोड होणार आहे। सर्व जातीतील लाडक्या बहिणींना योजनेचा फायदा होत आहे। दरमहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। यामुळे सर्व महिला स्वावलंबी झालेल्या आहेत। यातूनच आपले छोटे छोटे व्यवसाय महिलांनी उभे केले असून त्यांच्या हाताला काम मिळालेले आहे। महायुती सरकारने अनेक महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत। त्यापैकी छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांच्या घरी त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे। ते तात्काळ त्यांना महायुती सरकारने अनेक महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत। त्यापैकी छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांच्या घरी त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे। ते तात्काळ त्यांना उपलब्ध होऊन त्यांचा व्यवसाय त्या सुरू करू शकतात आणि त्या स्वतःच्या पायावरती स्वतः उभा राहू शकतात। त्यामुळे महिला सक्षमीकरणकडे वाटचाल सुरू असून ही योजना खूप प्रभावी ठरते आहे। लाडकी बहीण योजनेमुळे भारतीय जनता पार्टीची ही गेम चेंजर अशी योजना म्हटली तर काही वावगं ठरणार नाही। नमस्कार, माझं नाव राजकुमार संभाजी कबाडे, वार्ड क्रमांक 5 मधून भाजपमधून मी निवडणूक लढवत आहे। माननीय प्राध्यापक शरद पाटील साहेब यांना अभिवादन करून मी तुम्हाला 5 नंबर वाड्यामध्ये मी उभारलोय, मतदान करा असं विनंती करतो। माननीय देवाभाऊंनी आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक चांगली अशी आता बातमी दिलेली आहे की 14 तारखेला राहिलेले 2 जे हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत। यामध्ये सर्व जातीय ज्या असतील त्यांना सर्वांना होणार आहेत। भारतीय जनता पार्टी कुठलाही पक्षपात किंवा जातीभेद करत नाही। ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना ही आहे। कारण ह्यामध्ये सगळ्या जातीच्या धर्माच्या महिलांना ज्या खरोखर ज्यांना गरज आहे, असं नाही की जे मोठे आहेत हे आहेत त्यांनी जे त्यात रूल लावलेत गाडी ज्यांच्या त्यांना मिळणार नाही, त्यांना त्याचं कारणच ते आहे। खरं ज्यांना गरज आहे त्यांना लाडक्या बहिणीचे 1500 रुपये महिन्याला जमा हो। त्यातून त्यांनी कोणाच्यावर अवलंबून न राहता त्यामधून ते स्वतः त्यांचा किरकोळ जो घरातला खर्च आहे ते बघू शकून घराचा त्रास न देता ह्याचा त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे। त्याबद्दल मी देवाभाऊंचे मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पार्टीचा संकल्पच मोठा आहे आणि जात धर्म बाकीच्या गोष्टी न बघता विकासावर यांनी भर देत आहेत। आता आमच्या 5 नंबर वार्डामध्ये माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब आमदार असताना त्यांनी कोणताही इथं बाकीच्या पक्षाचा नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी काय केलं की ते बघितले नाही की नगरसेवक आपला भाजपचा नाही, पण आम्ही 10 ते 15 वर्ष या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिक काम करतोय। ह्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पोटी त्यांनी 22 कोटी 70 लाख रुपये दिले। मग जर भाजप पक्षाचा जातीभेद किंवा नगरसेवकांना बघून जर करत असला तर हा भाऊनी फंड दिलाच नसता। ते द्यायचंच कारण असं आहे की त्यांना विकास करायचा आहे। ते सोडून आता जो आमच्या वार्डामधील दिंडीचा प्रश्न आहे त्याचा आराखडा भाऊनी आता तयार केलेला आहे, तो देवाभाऊंच्याकडे पाठवलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्या जो नदीच्या शारी नाल्याचा जो मोठा प्रश्न आहे त्याचे सुद्धा त्यांनी बैठक घेऊन त्याचे कामकाज सुरू केले आहे। ह्या सगळ्या इलेक्शन आहे म्हणताना केलेल्या गोष्टी नाही आहे। हा सगळा आमचा पहिल्यापासून प्लॅनिंग चालू असल्यामुळं ह्याचा भविष्यात सगळ्यांना फायदा होणार आहे। त्यासाठी भाजपला मतदान करून विजयी करायला लागते। केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे, नगरपालिकेमध्येही भाजपची सत्ता 100% येणार। आणि त्यामुळे त्याचप्रमाणे ज्या टायमाला भाऊ या ठिकाणी कामगार मंत्री होते त्या ठिकाणी 5 नंबर वार्डात आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतः 1000 ते 1200 जणांची कामगार नोंदणी करून घेतली, जे खरखर कामगार आहेत। फक्त नुसतं करून घेतली नाही, मी त्याचा फॉलोअप घेतला
त्यात फायदा काय झाला, ज्या खरोखर त्यांच्या नोंदण्या झाल्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शालेय ज्या फीमध्ये ज्या स्कीम आहेत, जी त्यांना स्कॉलरशिप मिळते, त्यामध्ये त्यांचं शिक्षण हे झाल्यामुळं अक्षरशः गोरगरिबांना त्याचं आयुष्याचं त्यांचं सोनं झालं. जे त्यांची भांडीची किट आहे, अक्षरशः भांडीची किट एवढे चांगले आहेत की जरी तुम्ही मार्केटात विकत घ्यायला गेला तर त्याच्याहून 10 पटी गुणवत्ता असलेली ही किट आहे, त्यांना फायदा झाला. ह्या गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं, माणसाला दवाखान्यासाठी पैसा नसतो, त्यामुळे तो कुठेही गेला की त्याला अडचण येते. पण कामगार नोंदणी झाल्यामुळं त्यांचे पूर्णपणे सगळा दवाखाना फ्री झाल्यामुळं अक्षरशः त्यांना त्याचा ह्या भाजप सरकारचा एवढा फायदा झाला की त्यामुळं त्यांचं जीवन सुरळीत झालं. नाहीतर बाकीचे पक्ष नुसतं आतापर्यंत तुम्हाला आश्वासन देत आलेले आहेत, हे करतो ते करतो, तुम्हाला स्कीम देतो हे देतो. कुठली स्कीम असली तर डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट पैसे महिलांच्या अकाउंटवर जातात, बाकींच्या कुणाच्या अकाउंट जात नाही. ही जी स्कीम आहे आणि हे जो आमचा संकल्प आहे, ह्याच्यामुळं अक्षरशः लोकांच्या आणि महिलांच्या लक्षात आलं आहे की हे सरकार आपल्याला 100% ही झाली योजना. त्याचप्रमाणे ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या अकाउंटला येणारे पैसे, त्याच्यात पण सरकारने आता वाढ केलेली आहे. ते वाढ केल्यामुळे त्यांचंही घर चालायला लागले. ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना खरोखर फायद्याच्या गोष्टी आहेत. आणि अशा अनेक अजून मोठ्या मोठ्या संकल्पना भाजपच्या आहेत आणि त्या करून भाजपला तुम्ही निवडून दिल्यानंतर अक्षरशः विकास होणार आहे. फक्त बाकीच्यांच्या कोणत्याही गोष्टीच्या भूलतापांना तुम्ही बळी पडू नका. कारण काय वालंय, भूलतापांना बळी पाडून त्यांनी तुम्हाला परत कॉलर धरू शकत नाही. तुम्ही त्यांचे आमचे कॉलर धरा, विचारावा. तुम्ही त्या टायमाला सांगितलेलं हे करणार काय, ते करणार काय, ते आम्हाला तुम्ही विचारू शकताय. आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले रात्री बेरात्री हाक मारा, दवाखाना असू दे, कुठं काय झालेलं असू दे, आणि सरकारी योजना बाकीच्या ज्या आहेत, जे सरकार दवाखान्याच्या, त्यामध्ये अक्षरशः हार्टचं ऑपरेशन असू दे, बाकीच्या ज्या स्कीममधले जे ऑपरेशन आहेत, अक्षरशः दवाखान्यामध्ये आत्ता जरी 2-3 लाख रुपये खर्च असतात तर ते फ्रीमध्ये होऊन चाललेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ते जर 2-3 लाख रुपये त्यांना स्वतःहून घालायचे असले तर त्यांचे आयुष्य बर्बाद होते. परत तो जीवनामध्ये उठू शकत नाही. ते 2-3 लाख रुपयासाठी कर्ज काढावं लागते आणि तिथं त्याचं घर उद्ध्वस्त होते. ह्या सगळ्या गोष्टी फक्त भाजपमुळे थांबलेल्या आहेत. बाहेर रेशन कार्ड ठिकाणी रांगा लागायच्या, सांगायचे प्रत्येक जण की तुम्हाला पैसे देतो, आम्हाला धान्य द्या. ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत. सगळ्या नियमानुसार चालू आहेत. त्यामुळं अक्षरशः ज्याला जिथं मिळाला पाहिजे, ज्या गरीब कुटुंबाला जे मिळालं पाहिजे ते भाजप पक्षामुळे मिळत आहे. तुमची शेतकऱ्यांची जी 4,000 रुपयाची योजना आहे, अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्या 4,000च्या योजनेमुळे एवढा फायदा होतोय की जर त्यांच्या नावावर कमी जमीन असेल, खरं त्याच शेतकऱ्याला गरज असते, त्या शेतकऱ्याला असते. जो मोठा शेतकरी त्याला गरज नसते. ह्या गोष्टी डायरेक्ट भाजपनं का पोचवल्या आहेत? कारण की त्याचा फायदा खरोखर त्या नागरिकाला नाही, त्या शेतकऱ्याला पाहिजे असतो. त्यामुळे ते गोष्टी होऊन चाललेल्या आहेत. बाकीच्या भरपूर योजना आहेत. सोलर योजना, आता सोलर योजना जी केली आहे शेतकऱ्यांसाठी, अहो रात्री जाऊन बटन दाबायचं, साप हे बाकीच्या हाणामाऱ्या, ह्यामध्ये रात्रभर जागून तिथं शेतकरी रानात धडपडत होता. सोलर योजना आली, स्कीम मध्ये आली, फ्रीमध्ये व्हायला लागले. दिवसा जायचं, बटन दाबायचं, पाणी चालू करायचं, लाईट चालू. शेतकऱ्याला ह्याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे होतं? बांधावर रस्ते, कुठं जाईल तिथं. आणि डायरेक्ट परवा देवाभूनी आणि बावनकुळे साहेबांनी डिक्लेअर केलंय की कोणताही शेतकऱ्याला रस्ता जाणारा कोणीही अडवू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जे भाजप करत आहे त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका, नाहीतर तुम्हाला काय होणार आहे, आता तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीला तुम्ही बळी पडणार आहे. त्यानंतर तुम्ही 16 तारखेनंतर 1 महिना 2 महिन्यानं काम घेऊन गेला की तुम्ही त्यांना विचारायची धाडस करू शकणार नाही की माझं हे काम आहे ते काम आहे. पण त्या गोष्टीला न बळी पडता खरोखर योग्य उमेदवार, क्वालिफाईड उमेदवार आणि आपल्याला आपलं काय पुढचं विजन आहे हे बघून तुम्ही जर मतदान केला येत्याला 15 तारखेला, खरं भाजप चिन्हासमोरील कटन दाबून आपल्या वार्डाचाच विकास, तसेच मिरज सिटीचा विकास होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही त्यासाठी करा, कारण की मिरज सिटी ही आपल्याला स्मार्ट सिटी करायची आहे. त्याचप्रमाणे बाकीचे जे उद्योजक आहेत ते आणायचे. कुठं आहे विकास? बाकीच्या मिरजेमध्ये तुमचे मला विरंगुळा केंद्र दाखवा, महिलांसाठी रोजगारासाठी कामं नाही आहेत, ते येऊन बसतात, कामं पाहिजे त्यांच्यासाठी काढा ना तुम्ही योजना, स्कीम द्या, बचत गटांच्या बायकांना काम द्या. ह्या सरकारी योजना भरपूर आहेत, त्याचा उपयोग करून द्या ना त्यांना. त्यांनी काय पदार्थ देणार नाहीत कोण, आम्ही पण पदार्थ देणार नाही. ह्या स्कीमा इथं आणणे गरजेचं आहे. लहान मुलांची जिमचा नाद लावा, व्यसनमुक्ती केंद्राचे हे तुम्ही अभ्यास करून त्यांना माहिती पटवू द्या. ह्या सगळ्या गोष्टी करणं महत्वाचे आहे. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत तुमचा वार्डाचा विकास होणार नाही. आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हेच सांगून मी तुम्हाला सांगतो, येत्याला 15 तारखेला
भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला सहकार्य करा ही नम्र विनंती. भारतीय जनता पार्टीचे आमचे भाजप पॅनलचे 4 अधिकृत उमेदवार श्रीमती बिस्मिल्ला शब्बीर शेख, मीनाक्षीताई गणेश चौगुले, राकेश दत्तात्रय शिंदे आणि मी स्वतः राजकुमार संभाजी कबाडे या चौघांच्या कमळ या बटन समोरील चिन्ह दाबून सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.